पधारिए करुणावतारो संसार सारो भुजगेन्द्रहारो सदा हृदय भवानी भवानी सही सही नमामि। श्री भागवत भगवान की है आरती, पापियों को पाप से मारती। श्री भागवत भगवान की है आरती, पापियों को पाप से तारती। ये अमर ग्रंथ ये मुक्ति पंथ ये पंचम वेद निराला, नवजोत जगाने वाला है। हरि नाम यही हरि धाम यही हरि नाम यही हरि धाम यही, जग के मंगल की आरती, पापियों को पाप से है तारती। श्री भागवत भगवान की है आरती, पापियों को पाप से है तारती। ये शास्त्री गीत पावन पुनीत पापों को मिटाने वाला, हरि दर्शन कराने वाला है, हरि दर्शन कराने वाला है, हरि दर्शन कराने वाला है। या सुख करनीय दुख हरनीय, सुख करनीय दुख हरनीय, श्री मधुसूदन की आरती, पापियों को पाप से है तारती। श्री भागवत भगवान की है आरती, पापियों को पाप से है तारती।
घनश्याम यही राम यही घनश्याम यही राम यही घनश्याम यही राम यही घनश्याम यही प्रभु की महिमा की आरती पापियों को पाप से है तारती श्री भागवत भगवान की है आरती पापियों को पाप से है तारती पापियों को पाप से है तारती पापियों को पाप से है तारती काली चोड़ा कर मसीन करना उड़ा न काही न परते निमित लेकर अनंत भोजन भावे को आए तुम्हारे नमः विठ्ठल रखमाय विठ्ठल रखमाय विठ्ठल रखमाय विठ्ठल रखमाय बोली श्रीमद् भागवत महापुराण की राग राग सरकार की स्वस्ति श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। श्री गुरुभ्यो नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय नमः। ध्येयं सदा परिभवग्नमविष्यतो तीर्थास्पदं शिवविरचितं शरणं भद्रार्तिहं प्रणतपालभक्तिपूतं वन्दे महापुरुषते चरणारविन्दं वर्णशिशिभूषितरा नवनीरदाभा परमपि तत्त्वमहं न जानामि। जय जय श्री राधा राम राम जय जय नवल किशोर जय गोपी चित चोर प्रभु नमो
श्री राधे राधे गोविंद गोविंद राधे। सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्री कृष्णाय वयं नमः। यं प्रवजन्तमनुपेतं
सर्वभूतहृदयं मुनिमातोऽस्मि। गोपाल कृष्ण भगवान की जय। शुकदेव जी महाराज की जय। अकारण करुणा वरुणालय भक्तवांशा भक्त कल्पतरू, ज्यांचं सुंदर असं चरित्र गेल्या 6 दिवसापासून आपण सर्वजण या ठिकाणी श्रवण करत आहोत। भगवान परमात्म्याचा परिपूर्णतम अवतार भगवान श्रीकृष्णांची वाड्मयीन मूर्ती श्रीमद भागवत कथा, अधिष्ठात्री भगवती लाडली श्री राधा राणीजींच्या परम पावन सानिध्यामध्ये 6 दिवसापासून आपण सर्वजण या ज्ञानामृताचा, या कथेचा लाभ घेतो आहोत। ज्या माध्यमातून ही कथा सुरू आहे, या कथेनेच ते माध्यम आपल्या समोर खुल्यापणाने प्रस्थापित केले। आपण ते बघतोय, ऐकतोय गेल्या 5 वर्षापासून। आपल्या मातृऋण, पितृऋण, मात्या पित्यांचं स्मरण या अनुषंगाने संपूर्ण गायकर परिवार, त्यामध्ये श्री समाधान भाऊ असतील, आमचे आदरणीय करण भाऊ असतील, मातोश्री वहिनी साहेब, संपूर्ण असणारा परिवारासाठी मात्या पित्यांच्या पुण्याचं स्मरण व्हावं, आठवणींना उजाळा मिळावा, या अनुषंगाने भगवान श्रीकृष्णांचं सुंदर असं चरित्र आपण इथे ऐकतो आहोत। आणि त्याचबरोबर भगवान परमात्मा कसे दिसत असतील, भगवान परमात्म्याने कोणत्या लीला केल्या असतील, आपली जेवढी शक्ती पुरेल, आपली जेवढी बुद्धी आहे, त्या अनुषंगाने आपण ते सुंदर असं सादरीकरणाद्वारे सर्व इथे बघतो आहोत, त्याचा आनंद घेतो आहोत। काल तर अतिशय सुंदर वातावरण झालं, सर्वांनी भरपूर त्या ठिकाणी कृष्ण लीलेचा आनंद घेतला। भगवान श्रीकृष्णांचं चरित्र, प्रभूंचं नावच असं आहे कृष्णांचं, की ज्यांच्या नावामध्ये आपण ऐकतोय, श्रीमद भागवत ग्रंथ उघडला की पहिलाच श्लोक आपल्या वाचनामध्ये येतो, सच्चिदानंद, की ज्यांच्या नावामध्येच आनंद आहे, ज्यांचं नाव घेतल्यानंतर चित्ताला समाधान प्राप्त होतं, आनंद प्राप्त होतो। आणि म्हणून आनंदमय वातावरणामध्ये आनंद स्वरूप भगवान परमात्म्याची कथा ऐकता ऐकता आपल्याला हे शरीर मिळालंय, या शरीराने सद्गती प्राप्त करायची, मुक्ती प्राप्त करायची। आणि म्हणून भगवान कृष्णांचं चरित्र हे आपल्याला खूप काही गोष्टी शिकवून जातं। काल आपण ऐकलं, प्रभूंचा जन्म झाला, ब्रह्मांड नायक आहे, ब्रह्मांडाचा धनी आहे। जन्म घेण्यासाठी प्रभूंच्या मनात आलं असतं तर कुठलंही इतर ठिकाण भगवंताला निवडता आलं असतं, परंतु वसुदेव देवकीच्या तपश्चर्येचं फळ आहे की भगवान परमात्म्याने आमच्या पोटी अवतार घ्यावा। आणि ते ज्या स्थितीमध्ये आहेत, कंसाच्या कारागृहामध्ये, भगवान परमात्म्याने तिथे आपला अवतार धारण केला। ज्यांनी भगवान परमात्म्याला आपल्या पुत्र रूपात मागितलं, तुझ्या बाललीला आमच्या अंगणामध्ये घडाव्या, मी तुला दुग्धपान करावं, तुला स्नान घालावं, ही असणारी धारा मातेची इच्छा
ती यशोदा बनून गोकुळामध्ये आली आणि भगवंताने पूर्ण केली. ए दशे चरित्र केले नारायणे, रांगता गोंधणे राखीत आहे. आपण काल श्रवण केलं. कुणाचंही कुठल्याही प्रकारचं ऋण प्रभू शिल्लक ठेवत नाही. काल भगवान परमात्म्याला गोकुळामध्ये अवतीर्ण झाल्यानंतर जे गोकुळवासियांनी आनंद उत्सव केला, कंसाने भगवान परमात्म्याला मारण्यासाठी पुतनेला पाठवलं. पुतनेला कशा प्रकारे भगवंताने मुक्ती दिली, पुतनेला कोणती गती दिली हे आपण काल श्रवण केलं. त्यानंतर तृणावर्त, उत्कच असे अनेक राक्षस पाठवले. बालपणामध्येच त्या राक्षसांचा भगवंताने उद्धार केला. भगवान परमात्म्याच्या दर्शनासाठी बालरूपातील दर्शन व्हावं म्हणून भगवान भोलेनाथ गोकुळामध्ये आले आणि भगवंताचं दर्शन घेतलं. भगवान परमात्मा रांगायला लागले, चालायला लागले आणि भगवान परमात्म्याने गोकुळामध्ये अनेक लीला केल्या. आणि परिणाम असा झाला की जिथे भगवान परमात्मा प्रवेश करतो, चिंता ते पळाली गोकुळा बाहेरी, प्रवेश भितरी केला देवे. संपूर्ण गोकुळवासियांना आनंद दिला, सर्व गवळणींना आनंद दिला. काल आपण माखन चोर लीला इथे बघितली. आणि बोलताना मी सहज बोलून गेले होते की गवळणी जेव्हा यशोदा मैयाला गाऱ्हाणे सांगत होत्या, यशोदा मैया म्हणाल्या की माझ्या लल्लाला तुमच्या घरी येऊन चोरी करण्याचं काय काम आहे, आमच्या घरी काय कमी का. भगवान परमात्मा हे मुळात चोर नाही की त्यांनी स्वतःसाठी चोरी केली किंवा इतर कुठल्या कामासाठी चोरी केली. ते चोरी करण्यामागं जे भगवान परमात्म्याचा हेतू आहे की सगळ्यांचं जे चित्त आहे ते चित्त आपल्याकडे आकर्षित करायचं. जो सगळ्यांचं चित्त आकर्षित करतो तोच कृष्ण आहे. ज्याच्या घरी सर्व संपन्नता आहे त्याला दुसऱ्याच्या घरी जाऊन चोरी करून खाण्याची आवश्यकता नाही. दुसऱ्यांच्या लेकी सुनांना छळण्याची आवश्यकता नाही. त्या पाठीमागे भगवान परमात्म्याची जी लीला आहे, जो हेतू आहे, तो हेतू आपण जोपासला पाहिजे. गवळणींच्या घरी भगवान परमात्मा चोरी करायला लागले. गवळणी येऊन गाऱ्हाणे सांगायला लागल्या. यशोदेने त्यांचे गाऱ्हाणे धुडकाळून लावले. नाही बाई, माझं बाळ एवढं चांगलं आहे, एवढं गुणाचं आहे, ते चोरी करणार नाही. जोपर्यंत दुसऱ्याच्या घरात चोरी चालू होती मैयेने विश्वास ठेवला नाही. पण जेव्हा भगवान परमात्म्याने घरातील दह्या दुधाचे मडके फोडले तेव्हा मात्र यशोदा मैयेने भगवान परमात्म्याला बांधून टाकलं, उखळाला बांधलं. आणि उखळ बंधनाच्या लीलेतून सुद्धा भगवान परमात्म्याने कुबेर पुत्रांचा उद्धार केला, जे वृक्ष रूपामध्ये नारदजींच्या श्रापाने नंदबाबाजींच्या दारात उभे आहेत. भगवान परमात्म्यावर अनेक राक्षस येत आहेत, भगवान परमात्म्याला मारण्याचा प्रयत्न करतायत, अनेक अनिष्ट गोष्टी घडतायत. म्हणून आपण बघितलं की नंदबाबाजींनी ठरवलं आता गोकुळामध्ये राहायचं नाही, आपण नवीन ठिकाणी राहायला जाऊ. म्हणून नंद गावामध्ये त्यांनी नवीन गाव बसवलं, ज्याचं नाव नंदगाव. नंद गावामध्ये राहायला गेले. तिथे सुद्धा भगवान परमात्म्याच्या लीला चालूच होत्या. यशोदा मैयेने सांगितलं आता लल्ला तू थोडासा मोठा झालाय आणि महिला मंडळी मुलं आताच्या काळात तर 3 वर्षाचे झाले की लगेच आपण शाळेत घालतो. नको, घरी फार त्रास देतात, शाळेत घाला. यशोदा मैयेला सुद्धा भगवान परमात्म्याने एवढं त्या ठिकाणी आपल्या लीला करून त्या ठिकाणी यशोदा मैयेला त्रस्त केलं की यशोदा मैया म्हणायला लागल्या लल्ला आता तुला सुद्धा शाळेत घालायची वेळ आली. आता त्यावेळची शाळा तेव्हा काय LKG, UKG, बालवाडी, अंगणवाडी असं काही होतं का? त्यावेळची शाळा म्हणजे काय, गाया चारायला जायचं. आता भगवान परमात्मा छोटे छोटे, भगवान परमात्मा तर मोठ्या गाया राखू शकत नाही. म्हणून भगवान परमात्म्याला
आणि भगवान परमात्म्याच्या सवंगड्याला छोटे छोटे वासरं चारण्याचं काम दिलं. आणि भगवान परमात्मा तयार झाले जाण्यासाठी पिवळा पितांबर घातला, हातामध्ये काठी घेतली, खांद्यावर कांबळी घेतली, घोंगडी घेतली आणि भगवान परमात्म्याने शिदोरी बांधून घेतली. बाकीचं काही ओपन पोटाची सोय झाली पाहिजे, शिदोरी बांधून घेतली आणि भगवान परमात्मा गाया चारण्यासाठी सज्ज झाले. ते छोटे छोटे गोपाळ, त्या छोट्या छोट्या गाया आणि सगळेजण गाया चारण्यासाठी गोपाळ निघाले. छोटी छोटी गैया, छोटे छोटे ग्वाल, छोटी छोटी गैया, छोटे छोटे ग्वाल, छोटो सो मेरो मदन गोपाल, छोटो सो मेरो मदन गोपाल, हरि छोटो सो मेरो मदन गोपाल. छोटी छोटी गैया, छोटे छोटे ग्वाल, छोटी छोटी गैया, छोटे छोटे ग्वाल, छोटो सो मेरो मदन गोपाल, छोटो सो मेरो मदन गोपाल. आगे आगे गैया, पीछे पीछे ग्वाल, आगे आगे गैया, पीछे पीछे ग्वाल, बीच में मेरो मदन गोपाल, हरि बीच में मेरो मदन गोपाल. छोटी 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 गैया, छोटी छोटी ग्वाल, छोटी छोटी गैया, छोटी छोटी ग्वाल, छोटो सो प्यारो सो, छोटो सो मेरो मदन गोपाल, छोटो सो मेरो मदन गोपाल. जय श्री राधे. कारी कारी गैया, गोरे गोरे ग्वाल, गोरे गोरे ग्वाल, श्याम वरण मेरो मदन गोपाल, श्याम वरण मेरो मदन गोपाल. छोटी 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 गैया, छोटी छोटी ग्वाल, छोटो सो प्यारो सो, छोटो सो मेरो मदन गोपाल, छोटो सो मेरो मदन गोपाल. घास खाए गैया, दूध पी ग्वाल, घास खाए गैया, दूध पी ग्वाल, माखन खावे मेरो मदन गोपाल, माखन खायो मेरो मदन गोपाल. छोटी 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 गैया, छोटी छोटी ग्वाल, छोटो सो प्यारो सो, छोटो सो मेरो मदन गोपाल, छोटो सो मेरो मदन गोपाल, छोटो सो मेरो मदन गोपाल.
छोट्याशा गाया आणि छोटेसे गोपाळ गाया चारण्यासाठी नंद गावावरून निघाले. वृंदावनाच्या वनामध्ये भगवान परमात्मा गाया चारायचे. जोपर्यंत भगवंत ब्रजभूमीमध्ये राहिले, गोकुळ, वृंदावन, नंदगाव, भगवान परमात्मा गाया चारण्यासाठी गेले तरी सुद्धा पायामध्ये कधी त्यांनी चप्पल वापरली नाही. भगवान परमात्मा अनवाणी पायाने ब्रजभूमीमध्ये फिरले. भगवान परमात्म्याच्या चरणाचा स्पर्श वृंदावनाच्या मातीला झालेला आहे. म्हणून तर काही कृष्णप्रेमी, काही राधाप्रेमी भगवान परमात्म्याच्या चरणाची रज, वृंदावनाची माती तिलक समजून, तिलक आहेच, ब्रिज की मेरे ब्रिज की माटी चंदन है, गुणवान सभी कहते हैं, ब्रज के राजा यशोदा नंदन, गिरधारी जहाँ रहते हैं. ती माती चंदन म्हणून आपल्या मस्तकावरती धारण करतात, कारण त्या मातीला भगवान परमात्म्याच्या चरणाचा स्पर्श झाला. भगवान परमात्मा अनवाणी पायाने फिरले. म्हणून वृंदावनाला आपण जातो आणि वृंदावनामध्ये पायामध्ये चप्पल घालून आपण फिरतो. साधनं एखाद्या रिक्षामध्ये फिरत असो, गाडीमध्ये फिरत असो, ज्या भूमीवर भगवान परमात्मा अनवाणी पायाने फिरला त्या भूमीमध्ये जर आपण चप्पल घालून फिरत असो तर मग त्यासाठी तिथलं प्रायश्चित्त आहे की तिथले रिक्षावाले म्हणा, सायकलवाले म्हणा, दुकानवाले म्हणा, जे परिक्रमा करतात तिथे राहणारे सर्वजणांच्या मुखामध्ये मी त्या दिवशीच सांगितलं एकच अक्षर असतं, काय? राधे 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 राधे. का? कारण आमच्याकडून जर काही या भूमीचा अवमान घडत असेल, आमच्याकडून जर या जागेचा काही अवमान घडत असेल तर या राधा अक्षराने तो धुतला जाईल, तो क्षमा होईल, त्याची तीव्रता कमी होईल. प्रभू आम्हाला क्षमा करेल. कारण राधा हे केवळ एक अक्षर नाही, राधा हे केवळ म्हणण्यापुरतं नाम नाही, तर राधा नाव हे फार श्रेष्ठ आहे. आज आपल्याला कुठलंही काम करायचं असेल तर आपल्याला पहिलं विचारलं जातं कागदपत्रांपैकी की तुमच्याकडे आधार आहे का. पहिला काय लागतो आपल्याला? आधार. कुठलंही काम करायचं असू द्या, काय लागतं? आधार. आधार जर नसेल तर आपलं आताच्या काळामध्ये कुठलंच काम शक्य नाही. कुठेही गेलं की आपल्याला आधार दाखवावा लागतो. तसं हे राधा नाव आपल्या या भवसागराचा आधार आहे. तुम्ही म्हणाल कसं काय? राधा 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 सलग म्हणत राहिले, ऑटोमॅटिक त्याचा आधार 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 होऊन जातो. कारण आपल्या सगळ्यांचा आधार काय? फक्त राधा आहे. आणि म्हणूनच प्रत्यक्ष रूपाने मी बोलले, पहिले का दुसऱ्या दिवशी मी बोलले की प्रत्यक्ष रूपाने जरी भागवतामध्ये राधा अक्षर नसेल तरी राधेशिवाय, राधा अक्षराशिवाय भागवतच नाहीये. ज्याची सुरुवातच श्री नावाने, राधा नावाने, म्हणून ही राधा नावाचं फार मोठं असणार वर्म आहे की ज्या जागेमध्ये भगवान परमात्मा अनवाणी पायाने फिरले, इथे गेल्यानंतर जर चुकून आमच्याकडून जर काही अपराध घडत असेल तर त्या अपराधाची क्षमा. कारण कोटी जन्म की आपदा राधा नाम से जाय. प्रत्येक संकटावरी अनंत जन्मावधीचं पाप घालण्याचं सामर्थ्य त्या नामामध्ये आहे. आणि म्हणून भगवंत गायांच्या मागे अनवाणी पायाने फिरले. जोपर्यंत भगवंत ब्रजभूमीमध्ये राहिले तोपर्यंत भगवान परमात्म्याने कधी अंगावरती शिवलेले कपडे घातले नाही. आणि जोपर्यंत भगवंत ब्रजभूमीमध्ये राहिले भगवंताने कधी आपले केस कापले नाही. आणि म्हणून तिथे गेल्यानंतर, तीर्थस्थळावरती गेल्यानंतर शक्यतो मनुष्याने आपले केस कापूच नाही. परंतु प्रभूंनी ज्या गोष्टी त्या ठिकाणी केल्या त्याचं अनुकरण जेवढं आपल्याला होईल तेवढं आपल्याकडून करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
भगवंत गाया चारायला लागले. इकडे कंसाचे अनेक राक्षस भगवंताने मारले, नष्ट केले, तरी सुद्धा कंसाने आपले प्रयत्न काही सोडले नाही. गाया चारण्यासाठी जेव्हा भगवंत गेले आणि कंसाच्या गुप्तहेरांनी कंसाला बातमी दिली की छोट्या छोट्या गाया चारण्याचं काम भगवंत करतायत, म्हणून भगवंताला तिथे मारण्यासाठी, मात देण्यासाठी एक राक्षस पाठवला, ज्याचं नाव आहे वत्सासूर. त्याने छोट्याशा वासराचं रूप धारण केलं आणि भगवान परमात्म्याच्या गायांच्या कळपामध्ये, वासरांच्या कळपामध्ये तो घुसला आणि भगवान परमात्म्याला मारण्याची संधी शोधायला लागला. परंतु भगवान परमात्मा अंतर्यामी आहे. भगवान परमात्म्याने त्याला ओळखलं आणि भगवान परमात्म्याने गाया चारत असतानाच वत्सासूर नावाच्या राक्षसाचा उद्धार केला. वक्षासुराला मारल्यानंतर पुढचा राक्षस आला बकासूर. बकासुराला सुद्धा भगवान परमात्म्याने वनामध्येच त्या ठिकाणी त्याचा वध केला. बकासुराच्या नंतर आला आघासूर. हा पुतनेचा बदला घेण्यासाठी आला. पुतनेचा बंधू आल्यानंतर भला मोठा अजगराचं रूप आहे त्याचं. तोंडाचं असं तोंड त्याने उघडलं आणि तोंड उघडून भगवान परमात्म्याची गोपाळांची वाट बघत एका जागेवरती आणि तो स्थिर झाला. दुपारच्या वेळेला सगळे गोपाळ भगवान परमात्मा गाया चारून आणि भोजनासाठी आता जेव्हा भूक लागली, आता देवा जेवण करायचं म्हणून जेवण्यासाठी चांगली जागा शोधत असताना हा अजगर इतका विशाल काय होता की अजगर आहे की एखादी गुहा आहे, हा फरकच त्या ठिकाणी कळत नव्हता. भगवान परमात्म्याचे सवंगडी ठिकाण शोधता 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 त्या अजगराच्या मुखाजवळ येऊन उभे राहिले आणि विशाल काय त्या गुहेकडे बघायला लागले. अरे एवढ्या दिवसाचे आपण गाया चारण्यासाठी येतो, पण ही गुहा आपल्या नजरेस पडली कशी नाही. एवढं चांगलं ठिकाण होतं, एवढं सुंदर ठिकाण होतं, पण आपल्याला आजपर्यंत ते दिसलं कसं नाही. आज आपण असं करूया, या गुहेमध्ये जाऊन बघूया. एक मित्र दुसऱ्या मित्राला म्हणायला लागला, अरे मी असं ऐकलंय की गुहेमध्ये, डोंगरामध्ये मोठे मोठे ऋषी, मोठे मोठे साधू लोक तप करत असतात आणि ते फार वयाने मोठे असतात, तपस्वी असतात, प्रभावशाली असतात, तेजस्वी असतात. आपण असं करूया, गुहेमध्ये जाऊ आणि त्या साधूंचं दर्शन घेऊन येऊ. आपापसामध्ये त्या गोपाळांचा विचार सुरू आहे. इकडे भगवान परमात्मा जेव्हा गायी हकून आणि गोपाळांच्या मागून येत होते, भगवान परमात्म्याने पाहिलं आणि भगवान परमात्म्याने ओळखलं की हा आघासूर आहे. भगवान परमात्मा गोपाळांना थांबवणार, त्याच्या आतमध्येच गोपाळांनी त्या गुहेत प्रवेश केला आणि आघासुराचे डोळे चमकले, डोळे लकाकले, याचे सवंगडी आतमध्ये आले. आता गोपाळांना वाचवण्यासाठी याला सुद्धा गुहेमध्ये यावं लागणार. गोपाळ आतमध्ये गेले, बलदाऊ भैयाही आतमध्ये गेले. आता भगवान परमात्म्याला आतमध्ये जावं लागणार होतं आणि एकदा का याने माझ्या मुखामध्ये प्रवेश केला की मी याच्या सहित गोपाळांना सर्वांना त्या ठिकाणी नष्ट करू शकतो. आघासूर विचार करायला लागला. भगवान परमात्मा मनात म्हणतायत, असं सही तुझा अंत जर तुला अशा पद्धतीने करायचा असेल तर हे ठीक आहे. भगवान परमात्म्यानेही त्याच्या मुखामध्ये प्रवेश केला. अजगराच्या मुखामध्ये गेल्यानंतर बाकीचे एकमेकाला म्हणायला लागले, का रे किती गार, मस्त भारी वाटतंय, किती थंड वाटतंय. बाहेर एकदम उकडत होतं, आतमध्ये एकदम छान वाटायला लागलं, काय गार गार वाटतंय. आणि बघ ना म्हणे, चालण्यासाठी रस्ता केला, आपण जिथे गाया चारत होतो सगळे खरबुडी जागा होती, किती पायाला खडे टोचले, किती काठे भरले, पण हे बघ ना म्हणले कसं असं मस्तपैकी चट्टाया आथरल्या, लाल गालीच्या आथरलाय, पायाला किती मऊ मऊ लागतंय. आता त्या आघासुराच्या अजगराच्या जिभेवरून चालले, आता ती मऊच लागेल ना, पण किती मऊ लागतंय, किती छान वाटतंय. आता सगळ्यांकडं काठी आणि काठीला बांधलेली शिदोरी. हे म्हणाले, अरे आपण निघालोय साधूच्या दर्शनाला मध्ये, पण या शिदोरे कुठे ठेवायच्या? या शिदोरे ठेवण्यासाठी काहीतरी जागा पाहिजे. मग एखादा काही खुंटा वगैरे दिसतोय का काय बघूया. आता त्या आघासुराचे मोठाले दात असे बाहेर आलेले.
म्हणाले याला टांगून ठेवू, आतमध्ये जाऊन परत येऊ. सगळ्यांनी काठ्या वगैरे तिथे त्याच्या मुखामध्ये उभ्या केल्या, शिदोऱ्या टांगल्या आणि निघाले आतमध्ये. जसा भगवान श्रीकृष्णाने शेवटचा आतमध्ये प्रवेश केला, अघासुराने आपलं मुख बंद करून घेतलं. जसं मुख बंद केलं, आत्तापर्यंत असणारा प्रकाश नाहीसा झाला, गुहेमध्ये अंधार झाला आणि आतमध्ये मोठ्या उत्साहाने गेलेले गोपाळ मात्र आता घाबरले. हे काय होतं आहे? अरे ही गुहा अशी का हलायला लागली? अंधार कसा काय झाला? आतापर्यंत प्रकाश होता. नक्कीच आपण चुकीच्या ठिकाणी आलेलो आहोत. आणि जेव्हा जेव्हा संकटात सापडले मग म्हणायला लागले, कृष्णा अरे वाचव आम्हाला, हे आम्ही कुठं आलोय, वाचव. प्रभू म्हणाले मग याच्यासाठीच तुम्हाला पाठीमागून आवाज देत होतो, जाऊ नका जाऊ नका, पण तुम्ही ऐकायला तयार नाही. कृष्णा वाचव. भगवान परमात्म्याने आपलं शरीर वाढवायला सुरुवात केली. जसा जसा भगवान परमात्म्याचा देह वाढू लागला, जो अघासुर भगवान परमात्म्याला गिळण्याच्या उद्देशाने तिथे आलेला होता, छोटासा भगवान परमात्मा आहे, मी विशाल काय रूप धारण केलंय, सहज भगवान परमात्म्याला गिळंकृत करू शकतो. पण भगवान परमात्म्याने जसा जसा आपला आकार वाढवायला सुरुवात केला, देवाचा आकार केवढा आहे आपण ऐकलंय वामन अवतारामध्ये. एवढं व्यापक शरीर आहे, एवढं व्यापक शरीर आहे. भगवान परमात्म्याने जसं आपलं शरीर वाढवलं, अघासुराच्या शरीराच्या आर पार भगवान परमात्म्याचं स्वरूप निघालं आणि अघासुराचा भगवान परमात्म्याने उद्धार केला. अघासुराला भगवान परमात्म्याने तिथे मारलं. हा अघासुर जो आहे हा एका श्रापामुळे त्याला जड शरीर प्राप्त झालेलं होतं. दुर्वास नावाच्या ऋषींचा त्याने अपमान केला आणि म्हणून श्राप मिळाला आणि हे अघासुराचं शरीर प्राप्त झालं. अघासुराच्या वधानंतर सर्व गोपाळांना सुखरूप त्या ठिकाणी भगवान परमात्म्याने बाहेर काढलं. आणि आता जे काही घडलंय, गोपाळांना भगवान परमात्मा सांगणार होते, आता हे काही तुम्ही घरी जाऊन सांगू नका, घरचे घाबरतील. पण भगवान परमात्म्याने सांगण्यापूर्वी गोपाळ म्हणाले, देवा मोठ्या संकटातून वाचलोय, आता खाऊन घेऊ आपण. भूक लागली म्हणजे सगळं काही नंतर एकदा पहिलं खाऊन घ्यायचं, जेवण करून घेऊया. सगळेजण आता जेवायला बसले. सगळ्यांनी आपापल्या शिदोऱ्या उघडल्या आणि आता जेवणाचा कार्यक्रम होणार आहे. आपल्या ब्रह्मलोकातून ब्रह्माजी भगवान परमात्म्याचे आता गोकुळामध्ये अवतार घेतलाय. काय लीला चालू आहे ते बघावं म्हणून ब्रह्माजींनी ती लीला बघायला सुरुवात केली. इकडे भगवान परमात्म्याने सगळ्या गोपाळांना आपल्या जवळ बसवलं. सगळेजण एकमेकाची शिदोरी खायला लागले. त्या सवंगड्यामध्ये भगवान परमात्म्याचा एक मित्र होता, त्याचं नाव होतं मधुमंगल. गरीब होता बिचारा. देवाने आवाज दिला, अरे मधुमंगल चल जेवायला. त्याने काही शिदोरी आणलेली नव्हती. आज त्याच्या घरामध्ये खाण्यासाठी काही नव्हतंच. मधुमंगलाला देवाने जसा आवाज दिला चल जेवायला, त्याने सांगितलं, कृष्णा आज काय मला भूक नाही, आज काय मला जेवायचं नाही. देवाने सांगितलं, अशी कशी भूक नाही? सकाळपासून आपण सगळेजण गाया चारतोय, एवढं मोठं दिव्य आपण पार पाडलं, आता भोजन तर करावं लागेल, आणि तू शिदोरी नाही आणली का? मधुमंगलाने सांगितलं, नाही आज शिदोरी नाही आणली. का नाही आणली? भगवान परमात्म्याबरोबर खोटा नाही बोलू शकला. सांगितलं, देवा आज काहीच नव्हतं घरी, काहीच नव्हतं. अरे काहीतरी असेल, जा घेऊन ये माझ्यासाठी. मधुमंगलाला पाठवलं. मधुमंगल आपल्या आईकडे गेला आणि आईला सांगितलं की कृष्णाने काहीतरी मागितलंय खाण्यासाठी, काहीतरी दे शिदोरी म्हणून. काहीच नव्हतं घरामध्ये, काय द्यावं भगवान परमात्म्याला? आणि त्या मैयेचं लक्ष वरती शिंक्यामध्ये ठेवलेल्या मडक्याकडे गेलं. ते मडकं खाली घेतलं तर त्याच्यामध्ये थोडीशी छाछ होती, म्हणजे ताक. आणि ती मधुमंगलची मैया त्याला म्हणाली, हे थोडंसं ताक आहे ते घेऊन जा. आणि मधुमंगल ते ताक घेऊन
भगवान परमात्म्याकडे आला तोपर्यंत हे सगळे गोल बसलेले यांचं भोजन चालू. कुणी काय आणलेलं, कुणी काय आणलेलं. ताक तर घेऊन आला, पण एका झाडाच्या आडोशाला उभा राहिला. कसं द्यावं मी याला हे ताक? हा राजाचा मुलगा आहे, नंद बाबाचा मुलगा आहे. माखण मिश्री हे सर्व खाणार आहे, त्याला माखण मिश्री आवडते, छाछ कशाला पिईल? एका झाडाच्या आड उभा राहिला. काय करावं या विवंचनेमध्ये? असं पाहिलं कृष्ण येत आहे, काही सुचलं नाही दुसरं. त्याने गटा 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 ती छाछ स्वतःच प्यायला सुरुवात केली. जशी स्वतः प्यायला सुरुवात केली ती गिळणार त्याच आधी भगवंत पळत आले. मधुमंगलाला आडवाच पाडलं जमिनीवर. माझ्यासाठी दिलं होतं, तू कस काय पिला? तोंडात गुळणार सेरेला, आता गिळावा की बाहेर टाकावं या विवंचनेमध्ये झाला. याने वरून त्याच्यावरती डायरेक्ट हमला केला. म्हणल्यावर माझ्यासाठी होतं तू घेतलंच कस काय? कार बाहेर. असं तोंड दाबलं तशी पिचकारी. आणि जशी बाहेर आली भगवान परमात्म्याने मधुमंगलाची उष्ट ते छाछ पिऊन घेतलं. आणि हे जेव्हा ब्रह्माजींनी वरून पाहिलं, हा नक्की नारायणच का? गोपाळांसोबत खातो काय, गोपाळांसोबत फिरतो काय? आता तर म्हणले थेट तोंडातलं. थोडी शंका आली ब्रह्माजींच्या मनामध्ये. भोजनं झाली, सगळं काही झालं आणि आता खेळ खेळले. खेळ खेळल्यानंतर गाया बऱ्याच दूर गेल्या. भगवान श्रीकृष्णांना गाया परत वळवून आणण्यासाठी पाठवलं. भगवंत गाया वळवण्यासाठी गेले. तोपर्यंत ब्रह्माजींनी काय केलं? सगळे गोपाळ, सगळ्या गाया, सगळी वासरं, काठ्या सगळं काही चोरून नेलं ब्रह्मलोकाला. भगवान परमात्मा तिकडे गायांकडे गेले, तिकडे गाया नाही. फिरून इकडे गोपाळांकडे आले, इकडे गोपाळ नाही. सगळे गायब झाले. कुठे गेले सगळे? आणि प्रभूने आपल्या अंतर्दृष्टीने जाणलं की ही सगळी कमाल आता ब्रह्माजींची आहे. ठीक आहे, चालू द्या म्हणाले तुमचं. भगवान परमात्म्याने अनेक स्वरूप धारण केली. काही स्वरूपांनी गोपाळांचं रूप धारण केलं, काही स्वरूपांनी गायांचं वासरांचं रूप धारण केलं, काही स्वरूप काठ्या झाल्या. सगळं जैसं होतं वैसं करून ठेवलं. आणि चला म्हणाले आता संध्याकाळ झाली, जायचंय आपल्याला नंदगावला. सगळे गोपाळ, सगळ्या गाया, काठ्या वगैरे सगळं काही जसंच्या तसं नंदगावामध्ये परत आलं. कुणाला कळालं सुद्धा नाही की हे डुप्लिकेट आहे की ओरिजिनल आहे. ज्याच्या त्याच्या आई वडिलांना सुद्धा कळालं नाही का आपला मुलगा किडनॅप झालाय आणि त्याच्या जागेवर डमी आलाय, डुप्लिकेट आलाय, ओरिजिनल नाही आहे इथं. कुणालाही कळालं नाही. दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे सगळे परत उठले, शिदोऱ्या बांधून घेतल्या, गाया सोडल्या परत वनात. इकडे ब्रह्माजी आता गाया भेटल्या नाही, वासरं भेटले नाही, गोपाळ भेटले नाही. म्हणून भगवान त्या कृष्णाची कशी फजिती झाली असेल, हा खरंच देव आहे का म्हणून बघायला गेले. कारण आता इथल्या वेळेचा आणि ब्रह्मलोकातल्या वेळेचा फार अंतर आहे. इकडे 1 दिवस होऊन गेला, तिकडे फक्त एखादा मिनिट. पुन्हा बघायला गेले तर गोपाळ, गाया, वासरे, काठ्या सगळं काही जसंच्या तसंच चालू होतं. दररोजच्या प्रमाणे खेळ चालू आहे, गाया चारण्याचं काम चालू आहे, काहीच फरक पडलेला नाही. ब्रह्माजी म्हणतात हे सगळे तर मी इकडे चोरून आणलं, तिकडे कसं काय गेलं? म्हणून मागे पाहिलं तर इकडे गोपाळ, खाली गोपाळ, इकडे गाया, तिकडे गाया. हे नेमकं घडलं कसं? हे नेमकं चाललंय काय? ब्रह्माजी विवंचनेमध्ये गेले. आणि अशा कालावधीमध्ये आता ब्रह्माजींचा ब्रह्मलोकातला थोडासा वेळ, इकडं जवळजवळ ते वर्ष व्यतीत झालं. वर्षभर डुप्लिकेट जात होते, डुप्लिकेटच येत होते. आणि शेवटी ब्रह्माजींनी जाणलं की ज्यांची मी परीक्षा घेण्याचा प्रयत्न करतो तेच नारायण आहेत, तेच भगवंत आहेत. आणि म्हणून ब्रह्माजींनी चोरून नेलेली गाई वासरे पुन्हा भगवंताला आणून दिली आणि भगवंताची क्षमा मागितली. भगवान परमात्म्याने पुढे दिव्य अशी लीला केली, आपण सर्वांनी ऐकलेली आहे. विलोक्य दूषितां कृष्णा कृष्ण कृष्ण हिना विभू
तस्या विशुद्धी मन्विश्चन सर्पतमुदवासयत. यमुनेच्या डोहामध्ये कालिया नावाचा नाग इतका भयंकर विष धारण केलेला. यमुनेचा एक डोह पूर्ण कालिया नागाच्या विषाने इतका विषमय झाला की त्या डोहाच्या किनाऱ्यावरती जे वृक्ष असतील ते वृक्ष वाळून गेले होते. त्या यमुनेच्या डोहावरून आलेला वारा जरी ज्या दिशेला वाहिला तरी त्या दिशेला पूर्ण विष पसरत होतं. त्या यमुनेच्या डोहावरून एखादा पक्षी जरी उडाला तरी सुद्धा तो पक्षी मृत पावत होता. इतका विषारी डोह झाला या कालिया नागामुळे. आणि कालियाने त्या डोहामध्ये अशा पद्धतीने आपला धाक त्या ठिकाणी पसरवलेला होता की कुणीही त्या डोहामध्ये जात नव्हतं. भगवान परमात्म्यापर्यंत जशी ही वार्ता गेली आणि भगवान परमात्म्याने कालियाला एकदा भेटायचं ठरवलं. बघूया कालियाचं म्हणणं तरी काय आहे. म्हणून भगवान परमात्मा आज गोपाळांना घेऊन ज्या ठिकाणी कालियाचा डोह आहे त्या ठिकाणावरती गेले आणि तिथे भगवान परमात्म्याने खेळ खेळायला सुरुवात केली. अनेक खेळ खेळता खेळता शेवटी भगवंताने गोपाळांना सांगितलं आज आपल्याला एक नवीन खेळ खेळायचा आहे. कुठला खेळ सांगितलं? चेंडू फळी. कुठला खेळ खेळायचा आहे? चेंडू फळी खेळायची. आत्ताच्या भाषेमध्ये क्रिकेट. आणि क्रिकेट खेळायचं ठरलं, चेंडू फळी खेळायची ठरली. सगळ्यांनी आपापल्या जागा घेतल्या आणि सगळेजण खेळ खेळायला लागले. सगळ्यांची बॅटिंग होता 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 शेवटी आता भगवान कृष्णाचा नंबर आला आणि भगवान परमात्मा आता फळी घेऊन उभे राहिले. समोरून चेंडू आला आणि चेंडू आल्याबरोबर भगवान परमात्म्यानं फळीनं असा चेंडू हाणला की थेट कळंबाच्या वृक्षावरती जाऊन बसला. जसा कदंबावरती तो चेंडू जाऊन फसला, आता कुणाचाच फसला नाही, फक्त यांचाच फसला. आता तो कसा फसला तुम्हाला कळालं असेल. फसला का? फसवला. चेंडू तिथे जाऊन गुंतला. आता सगळ्यांनी त्या झाडाकडे बघितलं आणि स्वतःकडे बघितलं. आता तिथपर्यंत जायचंय, चेंडू काढायचाय. सगळेजण म्हणायला लागले कृष्णा आमची फिल्डिंग फक्त जमिनीवरची. आता वरती चेंडू गेलाय, वरती गेलेला चेंडू जेने चेंडू मारला असेल तेनेच काढायचा. भगवान परमात्मा मात्र संधीच्या शोधातच होते. भगवान परमात्म्याने सांगितलं ठीक आहे मी काढतो. आता जोशामध्ये गोपाळांनी सांगितले की चेंडू तू काढ. पण जसे भगवान कृष्ण त्या कदंबाकडे निघाले मग मात्र सगळे गोपाळ घाबरले, कारण कदंबाच्या वृक्षाखाली थेट त्या कालियाचाच डोह होता. यमुनेच्या त्या डोहामध्ये कालिया राहत होता. आणि आता भगवंत झाडावरती चढणार आहे. भगवंत झाडावरती चढल्यानंतर खाली कालिया नाग आहे. सगळेजण म्हणू लागले कृष्णा नको जाऊ, जाऊ दे, आपण दुसरा चेंडू घेऊ, आपण दुसरा चेंडू घेऊ. पण आज भगवान परमात्म्याने कालियाची भेट घ्यायचं ठरवलेलंच होतं. भगवान परमात्मा कदंबाच्या वृक्षावरती चढले चेंडू काढण्यासाठी. आणि चेंडू काढण्यासाठी जसे चढले तसे भगवान परमात्म्याने त्या यमुनेच्या डोहामध्ये उडी घेतली. आणि उडी घेतल्यानंतर मात्र गोपाळ घाबरले आणि काही गोपाळ लगेच यशोदा मैयेला नंदबाबाला निरोप देण्यासाठी गेले आणि मैयेला जाऊन सांगायला लागले मैया यशोदे तुझा काना यमुना डोही बुडाला. यशोदे तुझा काना यमुना डोही बुडाला. बुडाला ना, मैं कृष्ण बुडाला ना, डोही बुडाला ना, मैं
डोही बुडाला यशोदे तुझा काना यमुना डोही बुडाला यशोदे तुझा काना यमुना डोही बुडाला ग यशोदे तुझा काना यमुना डोही बुडाला ग खेळत होता चेंडू फळी खेळत होता चेंडू फळी खेळत होता चेंडू फळी खेळत होता चेंडू फळी चेंडू उडाला ना बाय बाय डोही बुडाला ना चेंडू उडाला ना बाय बाय डोही बुडाला ना यशोदे तुझा कान्हा यमुना डोही बुडाला 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 गोपाल कृष्ण भगवान की जय गोपाळ यशोदा मैयाला सांगण्यासाठी गेले, यशोदे तुझा कान्हा यमुना डोही बुडाला. जशी वार्ता संपूर्ण गोकुळवासियांना कळाली, सर्वजण पळत निघाले. भगवान परमात्मा इथे डोहामध्ये बुडी मारली आणि थेट जिथे डोहाच्या तळाला कालिया आहे, कालिया राहतो, त्या कालियाला भेटण्यासाठी थेट तळाला गेले. आणि त्या कालियाला पाहिल्यानंतर आपल्याच गुरमीमध्ये, आपल्याच मस्तीमध्ये आणि अहंकाराने ग्रस्त झालेला कालिया भगवान परमात्म्याच्या दृष्टिक्षेपामध्ये आला. डोळे बंद केलेले विश्राम करतोय, तरी सुद्धा आपल्या विषयाचे फुतकारे सोडण्याचं काम त्याचं चालू आहे. पूर्ण वातावरण तिथलं त्याने विस्मय करून टाकलं. कालियाच्या असणाऱ्या पत्न्यांनी जेव्हा या सुकुमाराला या तळाशी आलेलं पाहिलं, आश्चर्यचकित झाल्या, करुणा जागृत झाली आणि त्या कृष्णाजवळ आल्या आणि कृष्णाला म्हणायला लागल्या, अरे एवढा सुंदर बालक, एवढा रूपवान बालक आणि हा यमुनेच्या तळाशी काय करतोय? याला माहित नाही का की इथे जी सत्ता चालते ती आमच्या पतीची चालते आणि हे जर आता जागे झाले तर नक्कीच या निष्पाप बाळाला सुद्धा मारायला मागे पुढे पाहणार नाही. म्हणून कालियाच्या दोन्हीही पत्नी भगवान कृष्णांकडे गेल्या, बोलायला लागल्या, हे प्रभू आपण इथे का आलात? आमच्या पतींना जाग येण्याच्या आधीच तिथून वरती निघून जा. इथे फक्त त्यांची सत्ता चालते, इथे फक्त ते बोलतात तेच होतं, तुम्ही जा. एवढा सुकुमार बालक आहे, परंतु आमच्या पतीच्या अंतकरणामध्ये दया नाही, तुम्हाला मारतील, वदतील, जा तुम्ही. भगवान परमात्म्याने कालियांच्या पत्नीला हाक मारली, मैया. असा मैया शब्द प्रभूच्या तोंडातून आला, मुखातून आला. ममता जागृत झाली, कंठ सद्गतीत झाला. एवढा रूपवान बालक आज आम्हाला मैया म्हणतो आहे आणि त्या बालकाची रक्षा आपण केली पाहिजे. कालियाला जाग येण्याच्या अगोदरच या बालकाला सुरक्षित ठिकाणी आपण पोहोचवलं पाहिजे, यासाठी त्या प्रयत्न करायला लागल्या. परंतु भगवान परमात्मा कालियाचा उद्धार करण्यासाठी आज त्या डोहामध्ये आलेले आहेत आणि म्हणून भगवान परमात्मा तिथून हटले नाही. थोड्या वेळाने जेव्हा कालिया जागृत झाला आणि जागृत झाल्याबरोबर त्याच्या दृष्टिक्षेपामध्ये जेव्हा भगवान परमात्मा आले, भगवान परमात्म्याला पाहिल्याबरोबर कालियाचा क्रोध अनावर झाला की माझ्या साम्राज्यामध्ये, माझ्या जागेमध्ये आतापर्यंत सुरक्षितपणे उभा राहणारा तू कोण आहेस? भगवान परमात्मा कालियाला म्हणायला लागले, आज तुला या डोहातून बाहेर पाठवून देण्यासाठीच मी इथे आलेलो आहे. तुझ्या विषाने माझ्या गोकुळवासियांना, वृंदावनवासियांना त्रास होतो आहे. विषाचा परिणाम एवढा भयावह आहे की कोणी यमुनेचं पाणी पिऊ शकत नाही आणि म्हणून आज तुझा अंत करण्यासाठी या ठिकाणी आलोय.
जेव्हा कृष्णाच्या तोंडातून हे शब्द कालियाने ऐकले, आपल्याच मस्तीमध्ये अहंकारामध्ये मदमस्त झालेला कालिया छोट्याशा त्या कृष्णाकडे पाहिलं आणि हसायला लागला. अरे आतापर्यंत मोठे मोठे माझ्या समोर टिकले नाही आणि तू छोटासा असणारा बालक मला वधण्यासाठी आलास. चांगलं बोलतोस, परंतु मला वधणं एवढी सोपी गोष्ट नाही. असं म्हणून आपली शेपटी त्या कालिया नागाने विस्तीर्ण असा आकार दिला आणि आपल्या शेपटीमध्ये भगवान परमात्म्याला गुंडाळण्याचा प्रयत्न केला. भगवान परमात्म्याला पूर्ण आपल्या शेपटीमध्ये त्याने गुंडाळून घेतलं आणि जसा भगवान परमात्म्याला मारण्याचा प्रयत्न करायला लागला, भगवान परमात्मा हे बलाचे सागर आहेत, सर्व शक्तिमान आहेत. भगवान परमात्म्याने आपली सर्व शक्ती लावली आणि कालिया नागाच्या शेपटीमधून आपली सुटका केली आणि अत्यंत चपळाईने कालिया नागाच्या फण्यावरती जाऊन भगवान परमात्मा उभे राहिले. आणि जसा भगवान परमात्म्याने आपल्या चरणाचा स्पर्श कालियाच्या फण्यावरती मस्तकावरती केला, क्रोधायमान झालेला कालिया अनेक पद्धतीने भगवान परमात्म्याला बाजूला करण्याचा प्रयत्न करतो, परंतु भगवान परमात्म्याने कालियाला मारायचं नाहीये, पण त्याचा अहंकार मारायचा आहे. म्हणून भगवान परमात्म्याने आपल्या चरणाचा स्पर्श कालियाच्या मस्तकाला केला आणि भगवान परमात्म्याच्या चरणाचा स्पर्श झाला आणि कालियाचा अहंकार, अंगातील असणारी बलाचा अभिमान सर्व नाहीसा झाला. तांडव गती मुंडन पर नाच गिरीधारी, तांडव नाच गिरीधारी, तांडव गती मुंडन पर नाच गिरीधारी, तांडव गती मुंडन पर नाच गिरीधारी. थै थै था चपक चपक चपला सम चमक चमक, थै 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 चमक चमक चपला सम चमक चमक, नागशीच ठुमक ठुमक करता दे तै तारी. तांडव गती मुंडन पर नाच गिरीधारी, तांडव गती मुंडन पर नाच गिरीधारी. करत नागवधू हरी, तांडव गती मुंडन पर नाच गिरीधारी, तांडव गती मुंडन पर नाच गिरीधारी, तांडव गती मुंडन पर नाच गिरीधारी. सटिक सटिक सनकाधिक नन नन नारद मुनी, सटिक सटिक सनकाधिक नन नन नारद मुनी. बम 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 महादेव, बम 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 बलिहारी, बम 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 बलिहारी. तांडव गती मुंडन पर नाच गिरीधारी, तांडव गती मुंडन पर नाच गिरीधारी, तांडव गती मुंडन पर नाच गिरीधारी. विविध विविध विद्याधर तत् 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 देव सकल, विविध विविध विद्याधर तत् तत् सकल शरणाच हे हारी. तांडव गती मुंडन पर नाच गिरीधारी, तांडव गती मुंडन पर नाच गिरीधारी, तांडव गती मुंडन पर नाच गिरीधारी, नाच गिरीधारी, नाच गिरीधारी. भगवान परमात्म्याने कालियाच्या मस्तकावरती जेव्हा आपला चरण दिला, कालियाचा अहंकार सर्व नाहीसा झाला. भगवान परमात्मा जे बाहेर सर्व गोकुळवासी विलाप करता आहेत, ते भगवान परमात्मा कालियाला घेऊन डोहातून बाहेर आले आणि सगळ्यांनी पाहिलं की भगवान परमात्म्याने कालियाच्या मस्तकावरती नृत्य केलं. कालिया सुद्धा भगवंताच्या तालावरती डोलायला लागला आणि भगवान परमात्म्याने कालियाला सांगितलं की तू यमुनेच्या डोहामध्ये राहू नको, इथे तू राहिला ही जागा तुझी नाही, इथे तू राहिला की सगळे गोकुळवासीय घाबरतील. आणि म्हणून कालियाला समुद्रामध्ये जाण्याचा सल्ला भगवंताने दिला. त्यावेळेस कालियाने भगवंताला सांगितलं, हे देवा, तुमचं जे वाहन आहे गरुड, त्या गरुडाची मला भीती आहे. फक्त याच यमुनेच्या जलामध्ये गरुड येऊ शकत नाही आणि म्हणून मी लपण्यासाठी ही जागा निवडली होती. आता तुम्हीच गरुडापासून माझं रक्षण करा आणि माझ्यासाठी सुरक्षित ठिकाण शोधा. त्यावेळेस भगवंताने सांगितलं की माझ्या चरणाचा ठसा तुझ्या मस्तकावरती उमटलेला आहे
म्हणून गरुडापासून तुला कुठलीही भीती नाही, सुरक्षित ठिकाणी निघून जा. आणि भगवान परमात्म्याचं आज्ञेचं पालन म्हणून गरुडाने कालियाने यमुनेचा तो डोह सोडला आणि समुद्रामध्ये निघून गेला. पुढे भगवान परमात्म्याने जी लीला केली ती काल आपण प्रत्यक्ष रूपाने या ठिकाणी बघितली. भगवान परमात्म्याने 7 वर्षाच्या आयुमध्ये गिरिराज गोवर्धन आपल्या करंगळीवरती उचलला आणि संपूर्ण गोकुळवासियांचं संरक्षण केलं, सर्वांची रक्षा केली. त्यामधून सुद्धा भगवान श्रीकृष्णांनी आपल्याला एक फार मोलाचं मार्गदर्शन दिलेलं आहे की इंद्र पूजेतून तुम्ही इंद्राची पूजा करता, पण आपल्या गाया चरण्यासाठी जातात गोवर्धनावरती. आपल्याला पाऊस येतो गोवर्धनामुळे, आपलं रक्षण करतो गोवर्धन, आपण त्याची पूजा केली पाहिजे. यातून प्रभू आपल्याला संदेश देतात की आपण या प्रकृतीचे काहीतरी देणे लागतो, या निसर्गाचे काहीतरी देणे लागतो. हे जे डोंगर आहेत, या नद्या आहेत, ही जी जमीन आहे, या सर्वांचे आपल्यावरती काही ना काही उपकार आहेत. आणि मी काल मी थोडासा सुरुवातीलाच वेळ घेतला की अनेक घटकांचे आपल्यावरती उपकार आहे आणि आपण त्या उपकारातून उतराई होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. भगवान परमात्म्याने एक आगळा वेगळा प्रस्त त्या ठिकाणी घालून दिला गोवर्धनजींची पूजा करून. आणि भाव असेल मन चंगा तो कठोती में गंगा. भाव होता गवळणींचा. 56 प्रकारचे भोग जेव्हा गवळणींनी गोवर्धनजींसाठी आणले, गोवर्धनाने आपलं मुख उघडलं आणि गवळणींनी आणलेला प्रसाद भक्षण केला. आजही वृंदावनाला आपण गेलो की तिथे दानघाटी नावाचं मंदिर आहे, जिथे भगवान परमात्म्याला आजही 56 प्रकारचे भोग दाखवले जातात आजही. आणि गवळणींचा तो भोग भगवान परमात्म्याने स्वीकार केला. आणि म्हणून काल आमच्या माता भगिनींनी अनेक प्रकारचे भोग बनवून आणले. नक्कीच गिरिराज गोवर्धनजींपर्यंत तुमचे ते भोग पोचले असतील. असं नाही की इकडे बरेच लोक म्हणतात इथे ठेवलं आणि तिकडं कसं काय गेलं देवाला, असे बरेच जण म्हणतात. असं काही नाही की इकडे बघ तिकडे देवाने खाल्लं म्हणजे इकडे पदार्थ गायब होतो, ताटातून गुप्त झाला की मग आपण समजत देवाने खाल्ला. हा नियम लागू होत नाही. आणि यावर शंका बरेचसे शिकलेलेच लोक घेतात जास्त करून. तर साधं लॉजिक आहे की पुस्तकातील जर एखादा पाठ आपण आपल्याकडे घेतला तर असं नाही की ते पुस्तकातून गायब होतं मग आपल्या डोक्यात येतं. असं होतं का काही? आपल्याकडेही आहे आणि आहे त्या जागेवर सुद्धा ते आहे. मग आपल्याकडं कसं आलं तर आपण आपल्यामध्ये ते उतरवलं अंश रूपाने ते ग्रहण केलं. त्या प्रकारे इथे जरी आपण भोग दाखवला, इथे जरी आपण नैवेद्य दाखवला, इथे जरी आपण पितरांसाठी कार्य केलं तरी सुद्धा ते त्यांच्यापर्यंत जाऊन पोहोचत असतं. आणि म्हणून सुंदर अशी गोवर्धनजींची लीला काल आपण ऐकली. एकदा नंदबाबा रात्रीच्या वेळेला स्नान करण्यासाठी गेले. अर्धी रात्र झालेली होती, मध्यरात्र झालेली होती. मध्यरात्रीच्या वेळेस स्नान करण्यासाठी गेले आणि ती वेळ स्नान करण्याची नव्हती. चुकीच्या वेळी स्नान करण्यासाठी गेले. त्यामुळे वरुण देवतेच्या दूतांनी नंदबाबाजींचं हरण केलं, पळवून नेलं. नंदबाबाजींना कैदेमध्ये ठेवलं. इकडे जसं कळालं नंदबाबाजी आलेच नाही. कुठे गेले स्नान करण्यासाठी अर्ध्या रात्री गेले होते, परत आलेच नाही. भगवान परमात्म्याने जाणलं आणि भगवान परमात्मा वरुण लोकामध्ये गेले आणि वरुण लोकामध्ये जाऊन आपल्या पिताश्रींची सुटका करून आणली. गोपाळांनी नंदबाबाजींनी भगवान परमात्म्याची स्तुती केली. प्रत्येक संकटातून तू आम्हाला कसा वाचवतो. त्यांनी भगवान परमात्म्याची स्तुती गायली. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. आपल्यावरती किती मोठं संकट येऊ द्या, तुम्हाला जेव्हा वाटेल
आता फार मोठं संकट आलं, आता काय करायचं? कोण आम्हाला या संकटातून सोडविल? काय करावं आम्ही? कुणाला हाक मारावी? कशाने आमचं संकट दूर होईल? अनेक दरवाजे वाजवण्यापेक्षा, अनेक ठिकाणी हिंडण्यापेक्षा एक काम करायचं. हा जो श्लोक आहे, कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः, हा श्लोक गात राहायचा. तुमची प्रत्येक संकटातून सुटका भगवान श्रीकृष्ण करतील. पुरुष मंडळी, बऱ्याच वेळेला खूप गर्दीच्या ठिकाणी आपल्याला जावं लागतं. अनेक अपघात आपण आपल्या डोळ्यांसमोर बघतो. काही वेळेला तर असं विचित्र दृश्य आपल्याला बघायला मिळतं की गाडी तर जाऊ द्या, पण गाडीत बसलेले माणसंसुद्धा, त्यांचं पूर्ण शरीरसुद्धा आपल्याला भेटत नाही. अनेक ॲक्सिडेंटमध्ये माणसं मरतात. जेव्हा गाडी सुरू कराल, गाडी सुरू करताना, गाडी प्रारंभ करताना एवढा श्लोक गायचा, कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. कधी ॲक्सिडेंटची भीती आपल्याला राहणार नाही. पण श्लोक गाताना एक गोष्ट पक्की ध्यानात ठेवायची आहे, ती एक उत्सुकता म्हणून किंवा भीती म्हणून गायचं नाही, तर आपला प्रभूंवरती पूर्ण विश्वास आहे म्हणून गायचं आहे. थोडासा जरी विश्वास डगमगला, मी काल बोलून गेले, मोठी महामारी आली, चांगल्या चांगल्या माळकऱ्यांचा विश्वास डगमगला होता, लोक माझे माळकरी झाले होते. हे असं केलं, एखादं म्हणेल मी म्हणून पाहतो श्लोक, होतो काय नाही, फरक पडतो काय नाही, असं म्हणून त्याची परीक्षा घ्यायला जाऊ नका. नाही तर त्याची परीक्षा घेता घेता तुम्ही नापास व्हायला बसले. घ्यायचंय तर अंतःकरणापासून घ्यायचंय. या संदर्भात प्रश्न केलाय पुढचा परीक्षिती राजांनी शुकदेवजींना, की आजही जगातला सगळ्यात मोठा भक्त कोण? असा जर प्रश्न कदाचित उपस्थित झाला तर पहिलं बोट जातं त्या गोकुळातल्या गवळणींकडे. निरपेक्ष भक्ती, कुठली अपेक्षा नाही त्यांना. कोण आहे भगवान परमात्म्याचा सगळ्यात मोठा भक्त? म्हणाले गवळणी. परीक्षिती राजा प्रश्न विचारतात की संसारिक गोपिकांची संसाराशी निवृत्ती होऊन भगवान परमात्म्यावर एवढी प्रीती कशी काय जडली? गवळणींच्या बाबतीत हेच एक वैशिष्ट्य आहे. आमच्या माता भगिनींना म्हणा, अहो भजन करा, आम्हाला लय काम असतं घरी, स्वयंपाक करायचा, टिफिन करायचा, हे ऑफिसला जातात, आंघोळी करायच्या, धुणं धुवायचं, फरची पुसायची, लादी करायची, आम्हाला खूप कामं असतात. त्या गवळणीला जेवढं कामं होते तेवढे आताच्या बायांना तर नाहीच. तुम्ही म्हणाल कसं काय, तुमच्याकडे मिक्सर आहे, त्यांच्याकडे मिक्सर नव्हतं. 2 मिनिटात गुर्र केलं का झाला मसाला. तुमच्याकडे कणिक भिजवण्याचं मशीन आहे, तुमच्याकडे भांडे धुण्याचं मशीन आहे, तुमच्याकडे कपडे धुण्याचं मशीन आहे. आता फक्त माणसं धुण्याचंच मशीन आणायचं राहिलं, नाही तर सगळं झालं. एवढं असून सुद्धा आम्ही म्हणतो आम्हाला वेळ भेटत नाही हो. आम्हाला खूप आवड आहे पण आम्हाला टाईम नाही. त्या आवडीचं असं आहे, आवड जर असली तर सवड आपोआप भेटते, आणि आवडच जर नसली तर मग कारणं आपोआप निघत असतात. वेळ हा कधी उरत नसतो की तो उरेल, एवढं वाचलाय मग तेवढ्या वेळेमध्ये आम्ही करू, चला नाही. निळोबाराया सांगतात, धन्य भाग्याच्या त्या जन्मल्या संसारी, त्यांचे ध्यानी मनी नित्य काळ हरिओ. त्या गवळणी म्हणल्या कसं काय सांगितलं, कणभर संसार सोडला नाही त्यांनी. गवळणींनी कणभर संसार सोडला नाही, पण क्षणभर देवाला विसरल्या नाही. प्रत्येक स्थितीमध्ये, प्रत्येक अवस्थेमध्ये भगवान परमात्म्यावर त्यांनी प्रेम केलं. परीक्षिती राजा म्हणतायत,
कृष्ण विदुः परम कांतम न तू ब्रह्मतया मुने गुण प्रवाहो परम तास्ताम गुण धिया कथम. कसं संसारिक गोपिकांनी भगवान परमात्म्यावरती एवढं प्रेम केलं, कशी एवढी प्रीती जडली. गवळणीने एवढं प्रेम भगवान परमात्म्यावर कोणी करू शकत नाही. एवढी प्रीती आहे, एवढं प्रेम आहे. भगवान परमात्म्याला बघायला जायचं तर मुद्दामून यशोदा मायेच्या महलासमोरून वाड्यासमोरून गवळणींनी फिरावं, गवळणींनी जावं, एक झलक आम्हाला त्याची दिसावी. भगवान परमात्म्याच्या दर्शनासाठी कासा 20 व्हायच्या गवळणी. आपण नेहमी कृष्णचरित्र ऐकत आलो, कृष्णचरित्र श्रवण करत आलो. कुठल्याही भगवान परमात्म्याचं नाव निघालं, भगवान परमात्म्याचा इतका छंद लागला की कृष्ण 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 सोडून त्यांना दुसरं काही सुचत नव्हतं. घरातील सासूची सेवा करायची, सासऱ्याची सेवा करायची, परिवाराची सेवा करायची, शरीर त्यांची सेवा करत होतं, पण मनामध्ये मात्र गोविंद येऊन थांबलेला होता. मनामध्ये फक्त गोविंद होता आणि हेच कार्य तर गोविंदाला करायचं होतं. चोरी करण्यामागे, गवळणींची वस्त्र चोरण्यामागे, त्यांचे दह्या दुधाचे माठ फोडण्यामागे भगवान परमात्म्याची हीच तर लीला होती की गवळणींचं चित्त आपल्याकडे आकर्षित झालं पाहिजे. एवढी भक्ती केली, एवढी विलक्षण भक्ती केली की एक अधिकार भगवान परमात्म्याने फक्त गवळणींना दिला. जेव्हापासून महानंदेचा स्वीकार केला, महानंदा म्हणजे भगवान परमात्म्याची बासुरी. आपण नेहमी बघतो भगवान परमात्म्याच्या हातामध्ये एक काय असते, बासरी असते. त्या बासरीचं नाव आहे महानंदा. जेव्हा त्या महानंदेचा स्वीकार केला, भगवान आशुतोषांकडून ती बासुरी भगवान कृष्णांना मिळालेली आहे. सुंदर अशी बासुरी भगवान परमात्मा त्या गोकुळामध्ये वृंदावनामध्ये वाजवायचे. बासुरी जशी भगवान परमात्म्याच्या ओठावरती यायची आणि त्या बासुरीची धून जेव्हा संपूर्ण वृंदावनामधल्या गवळणींच्या कानावरती पडायची, त्या गवळणी मंत्रमुग्ध होऊन जायच्या. हातामध्ये जे काम घेतलेलं आहे ते काम हातातून गळून पडायचं. कधी ज्या ठिकाणी प्रभू बासुरी वाजवतायत त्या ठिकाणी आम्ही जातो आणि ती बासुरी भगवंताच्या समोर बसून आम्ही ऐकतो. हा भाव गवळणींच्या अंतकरणामध्ये यायचा. अशी बासुरी भगवान परमात्म्याने वाजवलेली आहे की आज वृंदावनामध्ये जा, वृंदावनापासून जवळपास अंदाजे 18-20 किलोमीटर अंतरावरती एक बंसीवट म्हणून ठिकाण आहे. आजही ज्या वडाच्या वृक्षाजवळ भगवान परमात्म्याने ज्या वडाच्या झाडाला टेकून बासुरी वाजवली, आजही त्या बासुरीचे स्वर त्या वडाच्या वृक्षातून ऐकू येतात. वाजवणारा हा नटसम्राट आहे. एवढी सुंदर बासुरी वाजवली की गवळणींनी सगळं चित्त हरण करावं. एकदा तर एक गवळण तिचं दिनचर्या आवरली, काम आवरलं आणि शृंगार करण्यासाठी आरशासमोर जाऊन उभी राहिली. आरशासमोर जशी ती गवळण जाऊन उभी राहिली, भगवान परमात्म्याच्या बासुरीचा आवाज तिच्या कानावरती गेला. काजळ घेतलं होतं हातामध्ये बोटाला आणि डोळ्यामध्ये काजळ भरायचंय. बोटावरती काजळ घेतलं आणि जसा बासुरीचा आवाज गेला, एवढी मंत्रमुग्ध झाली, एवढी मंत्रमुग्ध झाली की डोळ्यात घालायचं काजळ तिने ओठाला लावून घेतलं. भगवान परमात्म्याच्या बासुरीच्या धुंदीमध्येच हातामध्ये लाली घेतली. आता लाली लावायची ओठाला, पण बासुरीचा आवाज आणखी ऐकू येत होता. ती लाली घेतली आणि ती लाली अशी डोळ्यामध्ये भरली.
आवरलं, बाहेर आली. अंगणामध्ये गाई म्हशी पाळलेल्या होत्या. गोपाळ आहे ती, त्यांचं जीवन त्याच्यावरती आहे. आता वासरं सोडायची आहे दूध पिण्यासाठी आणि नंतर गाया घेऊन जायचंय चारण्यासाठी. म्हणून जशी गाईच्या वासराजवळ गेली, गाईचं वासरू तिने सोडलं. पण ते गाईला प्यायला सोडायचं होतं, ते वासरू म्हशीला नेऊन सोडलं. जसं म्हशीचं लेकरू सोडलं, गाईजवळ नेऊन सोडलं. सगळं तिचं काम विस्कळीत झालं आणि भगवान परमात्म्याला म्हणायला लागली, देवा अरे तुझ्या या बासरीने माझी सगळी सुदबुद हरवून गेली. दीवानी बनी मैं मस्तानी बनी, तेरे मुरली के नादे दीवानी बनी, तेरे मुरली के नादे दीवानी बनी, तेरे मुरली के नादे दीवानी बनी. दीवानी बनी मैं मस्तानी बनी, तेरे मुरली के नादे दीवानी बनी, तेरे मुरली के नादे दीवानी बनी. कईयों का बछड़ा भैंसों को छोड़ा, कईयों का बछड़ा भैंसों को छोड़ा, भैंसों का बछड़ा गैयों को छोड़ा, भैंसों का बछड़ा गैयों को छोड़ा. बैलों की धार में निकलने लगी, बैलों की धार में निकलने लगी, तेरे मुरली के नादे दीवानी बनी, तेरे मुरली के नादे दीवानी बनी, तेरे मुरली के नादे दीवानी बनी, तेरे मुरली के नादे दीवानी बनी. होठों पे आंखों में काजल, होठों पे गाली, आंखों में लाली, होठों पे काजल, आंखों में लाली, होठों पे काजल, गालों पे टिकली लगाती चली, गालों पे टिकली लगाती चली, तेरे मुरली के नादे दीवानी बनी, 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 तेरे मुरली के नादे दीवानी बनी. भगवान परमात्म्याने सुंदर अशी बासुरी वाजवली. गवळणी भगवान परमात्म्याला म्हणतायत, देवा तुझ्या बासुरीने आमचं चित्त आकर्षित केलं आहे. सगळं काही विसरून भगवान परमात्म्याच्या बासुरीच्या ध्वनीने गवळणी भगवान परमात्म्याच्या विरहामध्ये व्याकुळ व्हायच्या. गवळणींची भक्ती पाहिली, एक अधिकार जी दिव्य लीला भगवान परमात्म्याने कुणालाही त्याचा अधिकार दिला नाही. तो अधिकार फक्त गोकुळातील गवळणींना दिला. त्या क्रीडेमध्ये बाकी कुणालाही स्थान नाही. तो अधिकार फक्त गवळणीला आहे. शरद पौर्णिमेच्या रात्री भगवान परमात्म्याने रात्री 12 वाजता बंशी वटाच्या त्या झाडाला टेकून, वडाला टेकून आणि बांसुरी वाजायला सुरुवात केली. गवळणी आपापले कार्य उरकून आणि आता विश्राम घेण्याच्या तयारीमध्ये होत्या. बासुरीची धून कानावरती आली. गवळणी सोडून बाकीचे सगळे निद्रेच्या अधीन गेलेले. गवळणींच्या कानावरती ती ध्वनी आली. सगळ्या गवळणी खेचल्या गेल्या बांसुरीच्या आवाजाने. सगळ्या खेचलेल्या गवळणी ज्या ठिकाणी भगवान परमात्मा बसले त्या ठिकाणी आल्या. भगवान परमात्मा बासुरी वाजवतायत. सगळ्या गवळणी तिथे जमा झाल्या.
भगवान परमात्म्याने भरपूर वेळ बासुरी वाजवली, गवळणी आलेल्याचं कळालं, परंतु नेत्र बंद आहे भगवंताचे. किती वेळ गवळणी इथे थांबणार आहेत, म्हणून भगवान परमात्मा बांसुरी वाजवत राहिले. भगवान परमात्म्याने जेव्हा आपली बांसुरी थांबवली आणि गवळणींकडे पाहिलं, गवळणींकडे पाहिल्यानंतर आपल्याला काही कल्पना नाही की गवळणी इथे का आले, म्हणून भगवान परमात्म्याने गवळणींकडे पाहून हसले. भगवान परमात्मा गवळणींना म्हणायला लागले, पहिलं तर मी तुमचं इथे स्वागत करतो, पण एवढ्या रात्री तुम्ही सगळ्याजणी इथे कशासाठी आलात? भगवान परमात्मा गवळणींना म्हणता येतं, स्वागतम ओ महाभागा प्रियम किम करवाणि व्रजस्थानामयं कश्चिद् वृद्धागमन कारणम्. तुम्ही या ठिकाणी का आलाय? तुमच्या या ठिकाणी गमन करण्याचं कारण काय आहे? गवळणीने सांगितलं, हे बरं आहे तुझं, स्वतःच बासुरी वाजवली, आम्हाला इकडे बोलावलंयस आणि आता विचारतोय. भगवंताने सांगितलं, अहो पण एवढ्या रात्री आपलं घर सोडून, परिवार सोडून, आपले पती सोडून तुम्ही माझ्याकडे येणं हे काही बरं नाही बरं. गवळणी सांगायला लागल्या, देवा आता आम्ही तुम्हाला एक गोष्ट सांगतो. गवळणी म्हणतायत देवाला, काय? दोघे पती पत्नी राहत होते, पण परिस्थिती फार हालाकीची. त्या गावामध्ये कुठलंही काम केलं तरी पतीला काही यश मिळत नव्हतं, पाहिजे तेवढं धन संचय होत नव्हता. शेवटी त्या पतीने आपल्या पत्नीला सांगितलं, हे बघ, इथे जर राहिलो तर आपला व्यापार काही वाढणार नाही, माझं काम काही वाढणार नाही. मी असं करतो, काही कालावधीसाठी, काही दिवसांसाठी बाहेर गावी कामाला जातो आणि चांगलं धन कमवून या ठिकाणी परत येतो. ती पत्नी आपल्या पतीचा विरह होईल म्हणून व्याकुळ झाली आणि आपल्या पतींना म्हणायला लागले, अहो तुम्ही जर गेले तर तुमच्याशिवाय मला कसं करमेल, मी एकटी तुमच्याशिवाय इथे कशी राहू. तर ते पती बाहेर गेले. काही कालावधीने जेव्हा तिचा नवरा परत आला, एका कापडावरती त्याने आपल्या स्वतःचं चित्र बनवून आणलं आणि ते आपल्या पत्नीला दिलं आणि तिला सांगितलं, हे बघ, हे माझं चित्र आहे, हुबेहूब माझ्यासारखं आहे. जोपर्यंत मी इथे नाही तोपर्यंत तू या चित्राची सेवा कर. या चित्राला बघून असं समज की मीच इथे आहे, म्हणजे तुला जास्त माझी आठवण येणार नाही, मी लवकर येण्याचा प्रयत्न करेल. आणि पत्नीला समजावून सांगितलं. पती निघून गेले कामासाठी. आता तिचा दिनक्रम चालू झाला. स्वतः स्नान केलं की त्या चित्राला ती पुसून वगैरे एकदम स्वच्छ करायची. स्वतः दूध पिली की त्या चित्रालाही दूध दाखवायची. भोजन करायचं असलं की चित्र समोर घ्यायची आणि त्या चित्राशी गप्पा मारता मारता ती भोजन करायची. झोपली की त्या चित्राला आपल्या जवळच ठेवायची. कुठेही गेली की ते चित्र सोबत. त्या चित्राच्या माध्यमातून आता माझे पतीच माझ्या समवेत आहेत असं ती समजायला लागली. चित्रावरती तिचा भाव जडला. असे अनेक दिवस गेले. एके दिवशी सायंकाळच्या वेळेला आपल्या पतीचं चित्र असं तिने उच्च आसनावरती ठेवलेलं आणि त्यांच्याशी गप्पा मारण्यामध्ये ती व्यस्त होती. सायंकाळच्या वेळेला खूप दिवसांनी तिच्या घराचा दरवाजा वाजला. दरवाजा वाजल्यानंतर तिने आतून आवाज दिला, कोण आहे? तर बाहेरून आवाज आला, मी आलेलोय. तर मी आलोय म्हटल्यानंतर मी कोण हे विचारण्याची गरज तिला पडली नाही, कारण तिने आपल्या पतीचा आवाज ओळखला. खूप दिवसानंतर आपले पती आले, पण ती आपल्या फोटोतल्या पतीबरोबर, चित्रातल्या पतीबरोबर गप्पा मारण्यात व्यस्त होती. दारावरती खरेखुरे पती उभे होते. आता गवळणी विचारायला लागल्या देवाला, देवा सांग आता त्या स्त्रीने ह्या वेळेला काय केलं पाहिजे.
चित्रातल्याच पतीशी गप्पा मारल्या पाहिजे, चित्रातल्याच पतीची सेवा केली पाहिजे, की खरोखरचे पती दारामध्ये उभे आहेत त्यांच्यासाठी जाऊन दार उघडलं पाहिजे. भगवान परमात्म्याने पटकन उत्तर दिलं, आता जेव्हा खरा पती आलाय चित्राची गरज नाही, चित्राची गरज संपली. खरा पती आलाय, आता चित्राची आवश्यकता नाही. तिने जावं, घाईने दरवाजा उघडावा, आपल्या पतीला घरात घ्यावं, आता आपल्या पतीची सेवा करावी. गवळणी म्हणतायत मग आम्ही तेच करण्यासाठी तर आलोय. आमच्या शरीराने कुणाला तरी वरलं असेल किंवा आमच्या शरीराचं कुणीतरी वरण केलेलं असेल, आमच्या शरीरावरती कुणाची तरी सत्ता असेल, पण आमचं जे चित्त आहे, आमचं जे मन आहे ते आम्ही केव्हाच तुला अर्पण केलेलं आहे. आमच्या मनाचा पती तर तू आहेस, आमच्या मनाचा परमेश्वर तर तू आहेस, आणि म्हणून आम्ही तुझ्यासाठी इथपर्यंत आलेलो आहे. गवळणींच्या उत्तराने भगवान परमात्मा प्रसन्न झाले आणि भगवान परमात्म्याने शरद पौर्णिमेच्या रात्री गवळणींबरोबर महारास केला. महारास हा केवळ टिपऱ्यांचा खेळ नाही, महारास हा केवळ दांडिया नाही, की काहीतरी आपण आत्ताच्या काळामध्ये पाहिलं, नवरात्री वगैरे जर असे जर काही उत्सव आले तर त्याला फक्त आत्ताच्या पिढीने एक खेळ बनवून टाकला. त्यामध्ये आजकालची पिढी तर कपडे पाहायला तयार नाही, काही मेकअपही पाहायला तयार नाही, फक्त खेळायचं म्हणून खेळायचं. मग त्यामध्ये काय शास्त्र आहे किंवा तो महारास म्हणजे काय आहे याचं आपल्याला काही भान नाही, फक्त आपण दांडिया खेळायची आहे चलो. पण भगवान परमात्म्याने जो महारास केला, तो महारासाचं एवढं महत्त्व होतं की थेट भोलेनाथांनी गवळणीचं रूप धारण केलं तो महारास खेळण्यासाठी. भगवान परमात्मा कैलासावरून आले होते गवळण बनून. तुम्ही महादेवाच्या जगातल्या कुठल्याही मंदिरात जा, प्रत्येक ठिकाणी लिंग रूपात महादेवांचं दर्शन आहे, पिंडीच्या रूपात. पण वृंदावनातल्या गोपेश्वराच्या मंदिरात जा आणि दुपारून जा, संध्याकाळी 4ला मंदिर उघडतं. एकमेव जगाच्या पाठीवर तेच ठिकाणे की जिथं महादेवांनी अंगावरती ओढणी पांघरलेली आहे, डोक्यावरती पदर घेतलेला आहे, नाकात नथ घातलेली आहे, डोळ्यात काजळ भरलेलं आहे, ओठाला लाली लावलेली आहे आणि सुंदर असा शृंगार केलेला आहे. आणि भगवान महादेव सुद्धा तो महारास खेळण्यासाठी कैलासावरून आलेले आहेत. काय आहे महारास? महारास हा त्रिभुवनाचा स्वामी असू द्या, जगाचा मालक असू द्या, पण खरी भक्ती असेल तर तुमच्या तालावर त्याला नाचावं लागतं. हा महारास आहे. साध्या गोपिका आहेत, परंतु भक्तीने जर जिंकलं तर त्रिभुवनाचा स्वामी तुमच्या स्वाधीन होतो, त्याचा अर्थ महारास आहे. सामान्य जीव आहे तो ब्रह्म आहे, पण ब्रह्मतत्व सुद्धा जीवाने केलेल्या भक्तीच्या स्वाधीन होऊन ते कार्य करतं, हे शिकवणारा महारास आहे. गवळणींबरोबर महारास केला, दिव्य अनुभूती गवळणींना दिली. गवळणी प्रसन्न झाले, आज जगाचा स्वामी आमच्या बरोबर नाचतोय. भगवान परमात्म्याने गवळणींबरोबर रास खेळत असताना एका गवळणीला आपल्या खांद्यावरती घेतलं. मी पहिल्या दिवशीच बोलले होते भाऊ की ती गवळण म्हणजे दुसरी कोणी नाही, ती राधाराणी. पण राधाचं नाव स्पष्ट रूपाने भागवतात नाही, पण भगवान परमात्म्याच्या खांद्यावरती भगवान परमात्म्याने कोणाला तरी घ्यावं, ही श्रीजींशिवाय दुसरं कोणी नाही. आणि भगवान परमात्मा रास खेळू लागले, एवढे स्वरूप धारण केले आणि गवळणींबरोबर रास खेळतायत. भक्त आहेत, पण कधी कधी तुकोबराईने एक प्रमाण वापरलंय बघा, वाट दावी करी धरोनिया. वाट दावी करी धरोनिया, कराला धरून वाट दावायची. कुणाला? आपलाच भक्त आहे पण थोडासा वाटेवरून जर बाजूला गेला तर. गवळणींच्या मनामध्ये एक भाव आला, अरे ज्या देवाला बघण्यासाठी ऋषीमुनी तपश्चर्या करतात, ज्या देवाला बघण्यासाठी योगी लोक योग साधना करतात, त्यांच्या स्वप्नामध्ये न जाणारा आज आमच्याबरोबर नाचतोय, एवढाच भाव आला. भगवान परमात्मा अदृश्य झाले. भगवान परमात्मा तिथून अदृश्य झाले. गवळणी म्हणायला लागले, अरे आत्ताच इथे होता, कुठे गेला? प्रभू सांगतात, मला सुईच्या टोका एवढा सुद्धा अहंकार चालत नाही. आणि तुम्ही मनामध्ये हा विचार आणला, भगवान परमात्मा निघून गेले, अदृश्य झाले. गवळणी सायरा भैरा झाल्या आणि भगवान परमात्म्याला शोधायला लागल्या, सगळ्यांना विचारायला लागल्या, पण कुठे भगवान परमात्मा सापडेना.
त्यावेळेला गवळणींनी भगवान परमात्म्याच्या विरहामध्ये एक गीत गायलं. जगातील सगळ्यात श्रेष्ठ गीत कोणतं असा जर प्रश्न आला तर ते आहे भागवतातील गोपी गीत. भगवंताच्या विरहामध्ये गवळणींनी गायलं. आपण थोडंसं घेऊया आणि मग पुढे जाऊया. जयति तेधिकं जन्मना व्रज श्रयत इंदिरा शाश्वतत्रही जयति दुष्युता दीक्षुता वगा धृता सवासान् विचिन्वते शरदुदासये साधुजातका सतशिजोदर श्रीमृषा दृशा एकोणावीस श्लोकांमध्ये गवळणींनी हे गीत गायलेलं आहे. 19 श्लोक आहेत गोपीगीताचे. 19 श्लोकामध्ये गवळणींनी गीत गायलं. विरहामध्ये व्याकुळ झाल्या गवळणी भगवान परमात्म्याला शोधू लागल्या. भगवान परमात्म्याची अत्यंत प्राणप्रिया भगवती श्री राधाराणी भगवंताच्या विरहाने व्याकुळ झाल्या. भगवंताला हाका मारू लागल्या. सर्व अहंकार सोडला आणि भगवान परमात्म्याला अंतःकरणापासून हाक मारली, देवा आम्हाला एकदा तू भेट दे. कन्हैया रे कन्हैया रे कन्हैया रे जग जय कन्हैया रे ओ मना रे कन्हैया रे जग जय कन्हैया
अंगी अंगी ला पाविले कन्हैया रे ओहो रे कन्हैया रे जग जय गौराणी भगवान परमात्म्याच्या विरहामध्ये व्याकुळ झाल्या. भगवान परमात्म्याला हाक मारायला लागल्या, देवा आमच्याकडून जर काही अपराध घडला असेल तर आम्हाला क्षमा कर, परंतु एकदा भेट दे. सगळीकडे भगवान परमात्म्याला शोधलं.